सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आज 9 एप्रिल 2025 9 एप्रिल 2025 हा त्रिपिटकाचार्य महापंडित राहुल सांकृत्यायन यांचा जन्मदिवस. 9 एप्रिल 1893 रोजी त्यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील आजमगड जिल्ह्यातील पंदहा या गावामध्ये झाला होता. आणि हेच राहुल सांकृत्यायन पुढच्या काळामध्ये अतिशय प्रसिद्धीस नावारूपास आले आणि म्हणून आज आपण राहुल सांकृत्यायन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने, त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने एका विषयावर प्रकाश टाकणार आहोत. आणि तो विषय म्हणजे राहुल सांकृत्यायन, इतिहास, बौद्ध तत्वज्ञान आणि मार्क्सवाद. मित्रांनो, हे जे शीर्षक आहे हे शीर्षक अतिशय महत्वाचं आहे, कारण राहुल सांकृत्यायन यांनी आयुष्यभर ज्या काही प्रवास यात्रा केल्या, जी काही प्रवास वर्णन लिहिली, जे काही काम त्यांनी केलं, त्या सगळ्या कामांचा लेखाजोखा म्हणजे राहुल सांकृत्यायन, इतिहास, बौद्ध तत्वज्ञान आणि मार्क्सवाद याच्यामध्ये ते सामावलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आपल्या सर्वांनाच राहुल सांकृत्यायन यांच्याविषयी जुजबी प्रकारची माहिती आहेच. आणि राहुल सांकृत्यायन हे एक बौद्ध तत्वज्ञानी, बौद्ध पंडित म्हणून आपल्याला परिचित आहेतच. त्यामुळे आज त्यांच्या या ओळखीचा, त्यांच्या या कार्याचा आपल्याला लेखाजोखा या व्याख्यानाच्या माध्यमातून आज घ्यायचा आहे. मित्रांनो, राहुल सांकृत्यायन यांच्या जीवनातील 4 महत्वाचे टप्पे आपल्याला दिसून येतात. आणि हे 4 महत्वाचे टप्पे कोणते? तर पहिला टप्पा आपण जो बघतो तो म्हणजे त्यांचा जन्म. हा सनातनी ब्राह्मण कुटुंबातील जन्म आहे, हा एक त्यांचा टप्पा आहे. दुसरा टप्पा त्यांच्या जीवनातला, ते जेव्हा वैष्णव साधू होतात, हा एक महत्वाचा टप्पा आहे त्यांच्या जीवनातला. आणि तिसरा टप्पा, ते जेव्हा आर्य समाजाकडे जातात आणि आर्य समाजी होतात, हा एक टप्पा आहे. पुढचा टप्पा त्यांनी बौद्ध धर्माचा केलेला स्वीकार, हा आहे. आणि शेवटचा टप्पा त्यांनी स्वीकारलेला मार्क्सवाद किंवा मार्क्सवादाकडे ते गेलेत, हा एक टप्पा आहे. आणि त्या पुढे काय, तर त्यापुढे आपण असं म्हणू शकतो की त्यांनी अजून एक टप्पा गाठला, तो म्हणजे एक प्रकारे मानवतावादाचा टप्पा असा आपण तिथे म्हणू शकतो. तर मित्रांनो, राहुल सांकृत्यायन यांच्या जीवनातील हे जे टप्पे आहेत, हे टप्पे अतिशय महत्वाचे आहेत. आणि यावरून आपल्याला काय दिसतं, तर यावरून आपल्याला राहुल सांकृत्यायन यांच्या जीवनामध्ये कसे बदल घडून आलेत. आणि राहुल सांकृत्यायन म्हणजे एका सनातनी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले केदारनाथ पांडे, त्यांचं मूळ नाव केदारनाथ पांडे. तर केदारनाथ पांडे यांचा राहुल सांकृत्यायन बनण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, हा प्रवास अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून भारताच्या इतिहासामध्ये आपण अनेक महामानव बघतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघतो, महात्मा ज्योतिराव फुले बघतो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज बघतो, पेरियार रामास्वामी नायकर बघतो. असे अनेक महापुरुष आपण बघतो. आणि यांच्या जीवनातून आपण काहीतरी शिकण्याचा, काहीतरी त्यांच्या जीवनातून घेण्याचा आणि देश समाज घडवण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याच पद्धतीने राहुल सांकृत्यायन ही सुद्धा अशाच प्रकारची एक व्यक्ती आहे, अशाच प्रकारचं एक व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या जीवनामध्ये जे काही स्थित्यंतर झाली, जे काही बदल झाले आणि ते बदलत गेले. आणि सनातनी कुटुंबातून आलेली केदारनाथ पांडे नावाची व्यक्ती ही बदलत बदलत राहुल सांकृत्यायन कशी झाली, हा जो एक प्रवास आहे, हा प्रवास अत्यंत रोमांचक, अत्यंत ज्याला आपण म्हणू प्रोत्साहित करणारा, अत्यंत ज्याला म्हणू आपण शिकण्यासारखा, आणि एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कशा प्रकारे बदल घडून येतात त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून राहुल सांकृत्यायन यांच्याकडे आपण बघू शकतो.
मित्रांनो, त्यांचं मूळ नाव केदारनाथ पांडे आणि जन्म त्यांचा सनातनी ब्राह्मण कुटुंबातला. परंतु एक गोष्ट विशेषत्वाने या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की त्यांचं जेव्हा बालपण आपण बघतो, बालपणापासूनच आपल्याला दिसतं की ते बंडखोर आहेत. गावातल्या इतर ज्या अस्पृश्य मानलेल्या जाती आहेत ते त्यांच्याकडे जातात, त्यांच्याकडे बसतात, त्यांच्याकडे जेवतात, त्यांच्याकडे त्यांच्या सोबत खेळतात. म्हणजे त्या काळामध्ये हे सगळं वर्ज्य असताना राहुलजी हे करतात. आणि एवढंच नाही तर जेव्हा त्यांना जेव्हा ते वयात येतात आणि जेव्हा त्यांना गोष्टी समजू लागतात, तर त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी विशेष करावं. आणि म्हणून आपण जर त्यांचं शिक्षण बघितलं तर त्यांचं शिक्षण केवळ केवळ फक्त 7वी पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. परंतु 7वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या या माणसाने एवढं मोठं नाव पुढे केलं, एवढं मोठं कर्तृत्व पुढे केलं की त्यांच्यावर आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 42 PhD करण्यात आलेले आहेत. 42 लोकांनी त्यांच्यावर संशोधन केलेलं आहे. त्यांच्या बौद्ध धर्माच्या अनुषंगाने असेल, साहित्याच्या अनुषंगाने असेल, भाषेच्या अंगाने असेल, प्रादेशिकतेच्या अंगाने असेल, बोलीभाषांच्या अंगाने असेल, मार्क्सवादाच्या अंगाने असेल, इतिहासाच्या अंगाने असेल, पुरातत्वाच्या अंगाने असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने राहुल सानपुते यांच्यावर संशोधन आज घडीला झालेलं आहे. म्हणजे स्वतः 7वी पर्यंत शिकलेले राहुलजी त्यांच्यावर संशोधन कार्य होणे एवढं त्यांचं कार्य महान होतं हे आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून त्यांच्या जीवनातली ही जी काही बदल करणारी जी काही घटक आहेत, जी काही स्थित्यंतर त्यांच्या जीवनातली आलेले आहेत, ते अतिशय अभ्यासाचा एक महत्वाचा विषय म्हणून आपण त्याकडे बघितलं पाहिजे असं मला नेहमी प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणून आपण जर बघितलं तर राहुलजींना किती भाषा येत होत्या, तर राहुलजींना जवळपास 1 डझन भाषा येत होत्या. जवळपास 12 भाषा त्यांना येत होत्या आणि त्यातल्या 8 भाषा त्या स्खलितपणे ते बोलू शकत असत, लिहू शकत असत. एवढं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये 141 ग्रंथ लिहिलेत. म्हणजे आता 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 आपल्याला असं वाटेल की राहुलजी एकीकडे फिरत आहेत, एकीकडे ते भारताचं पूर्ण भ्रमण करतायत, तिबेटला जात आहेत, श्रीलंकेला जात आहेत, जपानला जात आहेत, चीनला जात आहेत, इंग्लंडला जात आहेत, जर्मनीला जात आहेत, रशियाला जात आहेत, वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत, नेपाळला जात आहेत. भारत तर त्यांनी पूर्ण पालथा घातलेलाच. हे सगळं करत आहेत. एकीकडे ते राष्ट्रीय चळवळीमध्ये पण आहेत. म्हणजे काँग्रेसचे सभासद पण ते होते. आणि बिहारमधला जो छपरा जिल्हा आहे त्या छपरा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं नेतृत्व ते करत होते. एकीकडे महात्मा गांधींच्या असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंगाची चळवळ असेल, तिकडे ते जात आहेत. त्याच्यामध्ये भाग घेतल्यामुळे, प्रक्षोभक भाषण केल्यामुळे त्यांना तुरुंगवास होतो आहे. ते तुरुंगात जात आहेत. आणि हे सगळं करत असताना ते लिहिणे मात्र थांबवत नाही. त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लेखन सुद्धा केलेलं आहे. तर अशा प्रकारचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व राहुलजींचं आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून त्यांच्याविषयी बोलत असताना, त्यांच्याविषयी लिहित असताना एवढं काही म्हणजे आपल्याला सांगायचं असतं, एवढं काही बोलायचं असतं की ते 1 तासाच्या व्याख्यानामध्ये म्हणजे त्याचा फक्त सारांश आपल्याला सांगता येतो. आणि म्हणून त्यांच्या जीवनातल्या चिंतनकरांच्या बाबतीत बोलत असताना राहुलजी 1912 मध्ये ते वैष्णव साधू बनतात. खरं तर ते वाराणसीला म्हणजे बनारसला संस्कृत शिकायला जात असतात. आणि संस्कृत शिकायला गेल्यानंतर तिथे त्यांची भेट वैष्णव साधूंशी होते. आणि म्हणून वैष्णव साधूंना असं वाटतं, एक परसा मठ असतो बिहारमध्ये, त्या बिहारच्या परसा मठाचे जे मठाधिपती असतात त्यांना वाटतो की हा मुलगा आपला वारस म्हणून पुढच्या काळामध्ये चांगला आहे. आणि म्हणून मग ते त्याला वैष्णव साधूची दीक्षा देतात. आणि 1912 मध्ये राहुल सांकृत्यायन, ज्यांचं मूळ नाव केदारनाथ पांडे आहे, पहिल्यांदा त्यांचं नाव बदलतं आणि त्यांचं नाव ठेवलं जातं रामोदर साधू. रामोदर दास किंवा रामोदर साधू हे त्यांचं पहिलं नामांतरण आपल्याला या ठिकाणी दिसतं 1912 मध्ये. आणि ते परसा मठाचे उत्तराधिकारी बनतात. परंतु देवतांची पूजा अर्चा असेल, कर्मकांड असतील, तंत्रमंत्र असतील, त्यांना रुचत नाही. आणि म्हणून त्यांचा जीव तिथे उद्मरतो. त्यांना मोकळा श्वास घ्यायला मिळत नाही. आणि मुळातच राहुलजींची जी प्रवृत्ती आहे ती फिरण्याची आहे, ती भटकंतीची आहे, ती लोकांना भेटण्याची आहे, समाजामध्ये मिसळण्याची आहे. एकांतात राहण्याची त्यांची प्रवृत्ती नव्हती. आणि म्हणून ते त्या परसा मठामध्ये वैष्णव साधू म्हणून फार काळ काही टिकत नाही.
आणि अशातच त्यांचा परिचय आर्य समाजाशी होतो, कारण त्या काळामध्ये उत्तर भारतामध्ये आर्य समाजाची ही चळवळ मोठी होती आणि म्हणून 1915 मध्ये त्यांचा परिचय आर्य समाजी लोकांशी होतो आणि म्हणून मग ते आर्य समाजाच्या जवळ जातात. एवढंच नाही तर आर्य समाजामध्ये दीक्षित सुद्धा होतात आणि आर्य समाजामध्ये दीक्षित होत असताना राहुलजींना असं वाटतं की आपल्याला आता काहीतरी नवीन मार्ग मिळालेला आहे आर्य समाजाच्या रूपाने, आणि म्हणून आपण जेव्हा वैष्णव साधू होतो ते वैष्णव साधू असताना जो काही मार्ग होता हा त्यापेक्षा निश्चित नवा मार्ग आहे आणि म्हणून ते त्याला एक नवीन प्रकाश, नवा प्रकाश असं त्याला संबोधतात आणि एक पाऊल ते पुढे जातात. स्वामी दयानंद सरस्वतींच्या प्रवचनांनी, स्वामी दयानंद सरस्वतींना लिहिलेली जी पुस्तकं आहेत किंवा स्वामी दयानंद सरस्वतींनी सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे आर्य समाजात, त्यामुळे ते अत्यंत प्रभावित होतात आणि झपाटून ते आर्य समाजाचं काम करतात, शास्त्रार्थ करतात, वादविवाद करतात, संस्कृत शिकतात, इंग्रजी शिकतात वगैरे वगैरे. आता आर्य समाजामध्ये त्यांना ते वावरत असताना त्यांना हे सांगितलं जातं की प्रचारक कसा असावा, तर प्रचारक हा प्राचीन काळात या बौद्ध भिक्खूंसारखा असावा आणि म्हणून त्यांच्या कानावर वारंवार हा शब्द पडतो, बौद्ध भिक्खू, बौद्ध धम्म, आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये या व्याख्यानांमुळे एक प्रकारचं कुतूहल निर्माण होतं, एक प्रकारची त्यांच्या मनामध्ये आकर्षण निर्माण होतं की म्हणजे मग मग बौद्ध धम्म काय आहे किंवा बौद्ध भिक्खू कशा प्रकारे काम करतात. आणि म्हणूनच आपल्याला दिसतं की 1916 मध्ये ते लखनौला बौद्ध भिक्खूंची त्यांची भेट होते आणि अनेक प्रश्न ते बौद्ध भिक्खूंना विचारतात आणि त्यांची उत्तरं बौद्ध भिक्खूकडनं त्यांना मिळतात आणि मग राहुलजींना वाटतं की हे काहीतरी विशेष आहे, हे काहीतरी वेगळं आहे आणि म्हणून ते त्यामध्ये शिरतात, त्याचा अभ्यास करायला लागतात, त्याच्याविषयी चर्चा करायला लागतात आणि त्यांना मग हळूहळू बौद्ध धर्माविषयी एक आकर्षण निर्माण होतं. आणि जेव्हा श्रीलंकेतल्या एका बौद्ध विहारामध्ये, ज्याला केनेलिया बौद्ध मठ आपण म्हणतो, त्या मठामध्ये जेव्हा संस्कृत शिकवणाऱ्या शिक्षकाची आवश्यकता असते तर राहुलजी हे त्या ठिकाणी जाऊ इच्छितात आणि राहुलजी एका बंगाली सद्ग्रस्ताच्या माध्यमातनं, त्यांच्या माध्यमातनं ते श्रीलंकेला पोहोचतात आणि श्रीलंकेला पोहोचल्यावर केनेलिया मठामध्ये ते संस्कृतचे शिक्षक बनतात आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवत असताना ते बौद्ध धर्माचाही मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करतात, त्रिपिटक वाचून काढतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्म जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि इथून मग त्यांच्या मनामध्ये बौद्ध धर्माविषयी मोठ्या प्रमाणामध्ये जिज्ञासा निर्माण होते, बौद्ध धर्माविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते आणि तिथूनच एक ज्याला म्हणू आपण टर्निंग पॉइंट त्यांच्या लाईफ मधला, त्यांच्या जीवनातला एक टर्निंग पॉइंट त्या ठिकाणी मिळतो आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला बौद्ध धर्माविषयी अधिक जाणून घेतलं पाहिजे आणि म्हणून मग बौद्ध धर्माविषयी अधिक माहिती कुठून मिळेल, कोणकोणती ग्रंथ आहेत, मग ती आसंग असेल, आचार्य दिग्नाग असेल, आचार्य वसुबंधू असतील, ही सगळी जी बौद्ध तत्वज्ञानाची जी तत्वज्ञानी लोकांची जी परंपरा आहे त्या तत्वज्ञानी लोकांचे ग्रंथ वाचून घेण्याची जिज्ञासा त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि बरेच ग्रंथ ते शोधण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे ग्रंथ शोधत असताना त्यांच्या असं लक्षात येतं की ही जी ग्रंथ आहेत त्याच्यातली बरीच ग्रंथ भारतामध्ये उपलब्ध नाहीत आणि म्हणून मग राहुलजी ही जी ग्रंथ आहेत ही ग्रंथ कुठे मिळतील किंवा या ग्रंथांचा आपल्याला शोध कसा करता येईल याविषयी विचार करतात आणि मग त्यांना असं लक्षात येतं की नालंदा महाविहार जाळलं जात असताना बरेच बौद्ध भिक्खू ही जी सगळी ज्ञानसंपदा किंवा प्राचीन जे बौद्ध धम्म ग्रंथ आहेत, असंग असेल, दिग्नाग असेल, वसुबंधू असेल, धम्मकीर्ती असेल, यांची जी बरीचशी ग्रंथ आहेत ती ग्रंथ त्या काळामध्ये बौद्ध भिक्खूंनी जाळली जाता कामा नये म्हणून ते नेपाळ, तिबेटला घेऊन गेलेत आणि त्या ठिकाणी त्या ग्रंथांचं त्यांनी जतन करून ठेवलं आणि म्हणून मग राहुलजी हा विचार करतात की हे ग्रंथ, ही जी ग्रंथ संपदा आहे किंवा ही जी शब्द संपत्ती आहे जी बौद्ध धर्माच्या रूपाने आपल्याकडे होती, ती संपत्ती आपल्याला परत आणायला पाहिजे असा विचार ते करतात आणि त्यातूनच मग त्यांच्या 4 तिबेटच्या यात्रा, 4 तिबेटची त्यांची ज्या यात्रा आहेत त्या यात्रा इथून त्यांच्या प्रारंभ होतात आणि या
त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये, त्यांच्या संपूर्ण कार्यामध्ये बौद्ध धर्मासाठी त्यांनी जे दिलेलं योगदान आहे, त्या योगदान म्हणजेच ह्या तिबेटच्या 4 यात्रा आहेत. राहुलजींनी तिबेटची पहिली यात्रा 1929 मध्ये केली. आणि मित्रांनो, म्हणजे त्या काळामध्ये तिबेटमध्ये बाहेरच्या माणसाला जाणे, म्हणजे तो भारतातील माणूस असेल किंवा युरोपातील व्यक्ती असेल, त्यांना तिबेटमध्ये जाणे निषिद्ध होतं, त्यांना बंद होतं. तिबेटमध्ये तिबेट हा ज्याला म्हणून देश क्लोज झाला होता, बंद करण्यात आला होता. त्यातल्या सीमा फक्त आणि फक्त तिबेटी लोकांसाठी आणि फार फार तर काही नेपाळी लोकांसाठी तिथल्या सीमा उघड्या होत्या. बाकी कोणालाही त्यामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. आणि म्हणून मग आता तिबेटमध्ये जायचं, पण मग जायचं कसं? तर तिबेटचे बरेचसे जे लामा आहेत, ते लामा नेपाळला वगैरे येत असत, कारण नेपाळमध्ये या तिबेटी लामांचे बरेचसे शिष्य होते. आणि म्हणून मग राहुलजी भारतातून नेपाळला जातात, नेपाळला काही लामांची भेट घेतात. आणि एक लामा तर त्यांना वचन देतात की मी तुला 2-3 महिन्यानंतर मी जेव्हा तिबेटला परत जाईल तेव्हा मी तुला तिबेटला घेऊन जाईल. राहुलजी त्यांच्यासोबत बरेच दिवस, बरेच महिने राहतात. आणि परंतु हे लामाजी काही तिबेटमध्ये परतायला तयार नसतात. आणि त्यामुळे मग राहुलजींचा भ्रमनिरास होतो आणि शेवटी मग ते त्यांची साथ सोडतात. आणि शेवटी स्वतःच काही ते प्रयत्न करतात. आणि यातून मग आपण तिबेटी माणसांसारखं दिसावं म्हणून बराच काळ ते आंघोळ करत नाही, अंगावर मड चढू देतात. काही तिथले शब्द ते तिबेटी भाषेतले, ज्याला भोट भाषा म्हणतात, भोट, तर ते भोट भाषेतले काही शब्द ते शिकून घेतात. आणि ते तिबेटची सीमा पार करत असताना त्यांना एक मंगोल भिक्खू, जो त्यांना बौद्ध गयेमध्ये भारतात भेटला होता, सुमती नावाचा मंगोल भिक्खू आहे, त्याची भेट होते. त्याची थोडी जुजबी ओळख तिबेटच्या सीमेवर असणारे अधिकारी असतात त्यांच्याशी असते. तर त्यांच्या मदतीने राहुलजी तिबेटमध्ये जातात. ते आपलं नाव वेगळं सांगतात, आपला जन्मस्थान वेगळं सांगतात आणि ते तिबेटमध्ये जातात. आणि तिबेटमध्ये गेल्यानंतर त्यांनी भारताचा इतिहास वाचलेला असतो, त्यामुळे तिबेटमध्ये गेल्यानंतर तिबेटमधल्या वेगवेगळ्या मठांमध्ये ते जातात, वेगवेगळ्या मॉनेस्ट्रीज मध्ये ते जातात आणि ग्रंथांचा ते शोध घेतात. आणि या पहिल्या तिबेट यात्रेमध्ये 1929च्या आपल्याला दिसून येतं की त्यांना बरीच ग्रंथ संपदा त्या ठिकाणी सापडते. आणि या ग्रंथसंपदेतलं विशेष म्हणजे कंजूर आणि तंजूर हा जो एक बौद्धांचा महत्वाचा ग्रंथ संग्रह आहे, तर ह्या तंजूर कंजूर आणि तंजूर हा एक बौद्ध ग्रंथ भांडार त्यांना त्या ठिकाणी भेटतो. आणि इतरही काही महत्वाची ग्रंथ भेटतात. आणि ते ग्रंथ ते 17-18 खेचरांवर लादून भारतामध्ये परत आणतात. ही त्यांची पहिली यशस्वी तिबेट यात्रा असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर 1934 मध्ये ते दुसऱ्यांदा तिबेटला जातात. आणि दुसऱ्या तिबेट यात्रेमध्ये पुन्हा ते साक्या मठ असेल, समरे मठ असेल, अशा वेगवेगळ्या मठांमध्ये ते जातात. त्या मठांमध्ये अजून त्यांना काही ग्रंथ सापडतात, परंतु पहिल्या यात्रेच्या तुलनेमध्ये दुसऱ्या यात्रेमध्ये विशेष काही सापडत नाही. त्याच्यानंतर 1936 मध्ये ते तिसरी यात्रा करतात, तिसऱ्यांदा ते तिबेटला जातात. आणि ही जी त्यांची तिबेटची यात्रा आहे, ही तिबेटची यात्रा खूप यशस्वी ठरते. त्याचं कारण असं की या यात्रेमध्ये त्यांना साक्या विहाराच्या शेजारी मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ग्रंथ, जे भारतातून नामशेष झालेले ग्रंथ होते, त्यामध्ये असंगाचे ग्रंथ असतील, बौद्ध तत्ववेत्ता दिग्नाग असेल, वसुबंधू असेल, यांचे ग्रंथ असतील, हे ग्रंथ त्यांना सापडतात. आणि एक विशेष ग्रंथ त्यांना सापडतो, ज्या ग्रंथाचा शोध रशियन विचारवंत शेरबात्की सारखे विद्वान घेत असतात, पण त्यांना तो मूळ ग्रंथ भेटत नाही. ट्रान्सलेटेड ग्रंथ भेटतात, परंतु ते भाषांतरित ग्रंथामध्ये पण पूर्ण माहिती नसते. असा मूळ ग्रंथ जो संस्कृत मध्ये लिहिला होता, ज्याचं नाव होतं प्रमाण वार्तिक, आणि भदंत धम्मकीर्ती यांनी तो लिहिला होता, हा ग्रंथ त्यांना भेटतो. आणि राहुलजींना मोठा आनंद होतो की आपल्याला हा ग्रंथ मिळाला. आणि यामुळे ही त्यांची जी यात्रा असते, तिसरी यात्रा, ही अत्यंत यशस्वी यात्रा ठरते. आणि ह्या यात्रेमुळे राहुलजींचं नाव जे आहे बौद्ध ग्रंथांच्या शोधासाठी देश विदेशामध्ये त्यांचं नाव होतं. राहुलजीला एक जागतिक ओळख या तिबेटच्या तिसऱ्या यात्रांमध्ये मिळते. आणि म्हणून जे बौद्ध ग्रंथ, आणि विशेषतः संस्कृत मधले बौद्ध ग्रंथ भारतातून नामशेष झाले होते, ते ग्रंथ पुन्हा शोधून त्यांचा पुनरुद्धार करण्याचं महत्वाचं कार्य राहुल सांकृत्यायन या ठिकाणी करतात. मित्रांनो, या त्यांच्या कामामध्ये त्यांना एक मोलाची मदत जी मिळते
ती मदत मिळते ते म्हणजे श्रीलंकेतल्या त्यांच्या ते जिथे शिकवायचे केनेलिया जे मठ होतं त्या विद्यालंकार मठ म्हणून आपण त्यांना, त्या मठामधनं ती त्यांना मोठी मदत मिळते. आणि 1926 मध्ये त्यांची ओळख आधीचे हरिनामदास, नंतरचे ब्रह्मचारी विश्वनाथ आणि त्यानंतरचे भदंत आनंद कौशल्यायन यांच्याशी त्यांची ओळख होते, त्यांच्याशी मैत्री होते. आणि ही मैत्री भदंत आनंद कौशल्यायन यांची मैत्री राहुल सांकृत्यायन यांच्यासोबत शेवटपर्यंत टिकते. आणि जसं जगामध्ये मैत्रीसाठी जी काही उदाहरण दिली जातात त्यातलं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे राहुल सांकृत्यायन आणि भदंत आनंद कौशल्यायन यांची ही मैत्री. तर मित्रांनो, भदंत आनंद कौशल्यायन यांनी राहुलजींना तिबेटमध्ये वेगवेगळे ग्रंथ विकत घेण्यासाठी किंवा इतरही कामासाठी भदंत आनंद कौशल्यायन यांनी त्या काळामध्ये राहुलजींना मोठी मदत केल्याचं आपल्याला दिसते. आणि भदंत आनंद कौशल्यायन आणि राहुल सांकृत्यायन यांची मैत्री एवढी मोठी की राहुल सांकृत्यायन जेव्हा सुद्धा कुठलं पुस्तक लिहिणार असतील किंवा नवीन काही लिहिणार असतील किंवा ते नवीन काही प्रवास करणार असतील, यात्रा करणार असतील, तर त्याची माहिती ते सर्वात आधी आनंदजींना म्हणजे भदंत आनंद कौशल्यायन यांना द्यायचे, त्यांचा सल्ला विचारायचे, पुस्तकावर त्यांच्याशी चर्चा करायचे. आणि एवढी त्यांची चांगली मैत्री होती. आणि राहुल सांकृत्यायन यांनी जी काही पत्र लिहिलेली आहे, मोठ्या प्रमाणात राहुलजींनी पत्र लिहिलेली आहेत, त्या पत्रांमध्ये त्यांनी सर्वाधिक पत्र ही त्यांची पत्नी कमला सांकृत्यायन, तिसऱ्या क्रमांकाची त्यांची जी पत्नी होती कमला सांकृत्यायन यांना लिहिलेली आहेत. आणि त्याच्यानंतर सर्वाधिक पत्रे जर त्यांनी कोणाला लिहिली तर ते भदंत आनंद कौशल्यायन यांना लिहिलेले. त्यांना आनंद झाला तर सरी सुद्धा ते भदंत आनंद कौशल्यायांना कळवायचे. राहुलजींना दुःख जरी झालं कुठल्या गोष्टीचं, काय कुठल्या प्रसंगाचं, ती सुद्धा गोष्ट ते भदंत आनंद कौशल्यायन यांना कळवायचे. आणि त्यामुळे एक या दोन तत्ववेत्यांची, या दोन विद्वत जणांची ही जी मैत्री आहे, ही मैत्री अशी अनोखी मैत्री आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता आपण राहुल सांकृत्यायन यांनी जे काही म्हणजे जो काही पुढचा प्रवास केला म्हणजे 1930 मध्ये राहुलजी बौद्ध धर्माचा स्वीकार करतात. श्रीलंकेमध्ये ते बौद्ध धर्माचा स्वीकार करतात. आणि त्याच वेळेला भदंत आनंद कौशल्यायन सुद्धा बौद्ध धर्माचा स्वीकार करतात. आणि एकाच गुरुकडून त्या दोघांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचं आपल्याला दिसते. 1930 मध्ये राहुल सांकृत्यायन पण बौद्ध धर्माचा स्वीकार करतात, भदंत आनंद कौशल्यायन सुद्धा बौद्ध धर्माचा स्वीकार करतात. आणि अशा प्रकारे केदारनाथ पांडे तिथपासून सुरू झालेला हा प्रवास नंतर रामोदर साधू आणि शेवटी राहुल सांकृत्यायन. तर त्यांना दीक्षा दिली जात असताना नामांतरण करावं लागतं. तर त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला कुठलं नाव हवंय, तर यांनी सांगितलं की भगवान बुद्धांचा जो मुलगा आहे राहुल, ते राहुल मला नाव हवं. आणि सांकृत्यायन गोत्र यावरनं मी सांकृत्यायन नाव घेतो. आणि तेव्हापासनं त्यांचं नाव हे राहुल सांकृत्यायन असं पडलं. आणि हेच नाव आजीवन पुढे त्यांना मिळालं आणि ह्याच नावाने ते प्रसिद्ध झाले. त्यांचं आधीचं नाव रामोदरदास साधू आणि त्यांचं जन्म नाव केदारनाथ पांडे हे मागे पडले. त्यांना एक नवीन ओळख मिळाली, ते बौद्ध भिक्खू बनले. बौद्ध भिक्खूचा पोशाख त्यांनी परिधान केला. आणि हा बौद्ध भिक्खूचा पोशाख करूनच त्यांनी तिबेटच्या यात्रा केल्या. कारण तिबेटच्या यात्रांमध्ये त्यांना जे बौद्ध ग्रंथ मिळवायचे होते ते ग्रंथ सहजासहजी तिबेटमधले जे बौद्ध लामा असतील किंवा बौद्ध मठाधिपती असतील ते सहसा कोणालाही देत नव्हते. कारण त्यांना भीती होती की हे जे बौद्ध ग्रंथ आहेत हे ग्रंथ जाळले जातील किंवा नष्ट केले जातील. आणि म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये समजावून सांगावं लागायचं की आम्ही सुद्धा बौद्ध आहोत आणि याचा वापर आम्ही बौद्ध धर्माच्या प्रचारा प्रसारासाठीच करणार आहोत. हे राहुलजींना, तिथल्या मठाधिपतींना, तिथल्या लामांना, तिथल्या बौद्ध भिक्खूंना हे सांगावं लागायचं. आणि त्याच्यानंतरच ते बौद्ध भिक्खू हा सगळी ही जी साहित्य संपदा आहे ते द्यायला तयार असायचे. काही काही लामा किंवा मठाधिपती हे सहसा देत नसत. तर मग राहुलजी काय करायचे की काही पुस्तक ते हाताने लिहून घ्यायचे, कॉपी करायचे. आणि तिसऱ्या चौथ्या यात्रेमध्ये तर
दुसऱ्या यात्रेपासूनच राहुलजींनी कॅमेरा पण सोबत नेला होता. कारण किती वेळ लिहिणार, कारण ही ग्रंथ मोठमोठी 1000, 1200, 2000 पानांची किती ग्रंथ लिहिणार. पण त्यांनी बरेच ग्रंथ कॉपी सुद्धा केले आणि दुसऱ्या यात्रेपासून त्यांनी कॅमेरा सोबत नेला. कॅमेऱ्याने फोटो काढणे आणि मग भारतात येऊन त्याची प्रिंट काढणे असं पण त्यांनी केलं. बरेचदा असं झालंय की त्या कॅमेऱ्याच्या निगेटिव्ह पावसात भिजल्या, त्या खराब झाल्या, अशा प्रकारे बरंच काही झालं. कधी कधी परतीच्या प्रवासामध्ये त्यांना डाकून पडून त्यांच्यावर हल्ला झाला, त्यांच्या कानाजवळून गोळी गेली, ते मरता मरता वाचले. आणि त्या काळामध्ये तिबेटमध्ये जाणे आणि त्या घोड्यांवरनं जाणे, दोन्हीकडे खाई आहे, रुंद खाई आहे, मोठी खोल खाई आहे, थोडा जरी बॅलन्स गेला, थोडा जरी तोल गेला तर ते खाईत पडू शकत असायचे. अशा प्रकारची रिस्क जी आहे, अशा प्रकारची मोठी रिस्क घेऊन राहुल सांकृत्यान यांनी या तिबेटच्या यात्रा केल्या आणि स्वतः ते बौद्ध भिक्खू सुद्धा या ठिकाणी झाले. आता याच्यानंतरचा जो टप्पा आहे राहुल सांकृत्यान यांच्या जीवनातला, तो आहे मार्क्सवादाचा. म्हणजे आपण जन्माने सनातनी ब्राह्मण बघितलं, त्याच्यानंतर वैष्णव साधूच्या रूपातले राहुल सांकृत्यान बघितले, आर्य समाजी बघितले, बौद्ध धम्म त्यांनी स्वीकारला आणि त्याच्यानंतर ते मार्क्सवादी झाल्याचं आपल्याला दिसतं. तर आता प्रश्न असा पडतो किंवा बरेच जण, बरेच मित्र, बरेच सहकारी त्यांना प्रश्न असा पडतो की राहुल सांकृत्यान यांचा बौद्ध धम्माच्या पुढचा टप्पा हा मार्क्सवाद कसा काय झाला. तर मित्रांनो, 1917 मध्ये जेव्हा रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली, ही साम्यवादी क्रांती झाल्यानंतर त्याचा प्रभाव हा जगभर झाला आणि म्हणून ही ही बातमी तर राहुल सांकृत्यान यांनी वृत्तपत्रातून वाचली होती. आणि वृत्तपत्रातून वाचल्यानंतर त्यांना लक्षात आलं की कुठेतरी हे साम्यवादी क्रांती झाली, काही लोक समता समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असं. आणि हळूहळू मग त्यांना कार्ल मार्क्स आणि त्याचं तत्वज्ञान असं वगैरे त्यांना माहिती झालं आणि त्या बाबतीत त्यांनी वाचायला सुरुवात केली. आणि तेव्हा जेव्हा ते युरोपच्या यात्रेमध्ये गेले होते, त्या युरोपच्या यात्रेमध्ये गेल्यानंतर, इंग्लंडला गेल्यानंतर जिथे कार्ल मार्क्सची समाधी आहे हायगेट स्मशानभूमीमध्ये, त्या ठिकाणी पण ते गेले. त्यांनी बरेचसे साहित्य तिकडून जमवलं आणि मार्क्सवादाविषयी त्यांनी वाचायला सुरुवात केली. आणि म्हणून मग त्यांना असं वाटलं की आता इथून आपला जो पुढचा मार्ग आहे तो हा मार्क्सवादाचा असावा. कारण ते आधी काँग्रेसमध्ये सक्रिय होते, परंतु त्यांना असं लक्षात आलं की काँग्रेसमध्ये सक्रिय असताना काँग्रेस त्या काळामध्ये हा भांडवलदारांचा पक्ष आहे, जमीनदारांचा पक्ष आहे, संपत्ती असलेल्या लोकांचा पक्ष आहे, धनाढ्य लोकांचा पक्ष आहे, हे त्यांना लक्षात आलं. आणि म्हणून समाजामध्ये समानता निर्माण करायची असेल, समाजामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण करायचं असेल, वेलफेअर स्टेट निर्माण करायचं असेल, कल्याणकारी राज्य निर्माण करायचं असेल, तर काँग्रेसकडनं ते होणार याची शाश्वती त्यांना वाटत नव्हती. कारण हा पक्ष त्या काळामध्ये उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, भांडवलदारांच्या ताब्यामध्ये त्यांनी जे लिहिलेलं आहे, जमीनदारांच्या ताब्यामध्ये, धनाढ्य लोकांच्या ताब्यामध्ये होता. आणि म्हणून सामान्य माणसाचा लढा किंवा सामान्य माणसांचे प्रश्न मांडणारी विचारधारा किंवा पक्ष हा कुठला असणार. आणि म्हणून मग आपल्याला दिसतं की राहुल सांकृत्यान साम्यवादाचा निवड करतात आणि त्यांनी स्वतः जे लिहून ठेवलेलं आहे की बौद्ध धम्म त्यांनी अनुभवला होता, बौद्ध धम्मामध्ये समानता आहे, बौद्ध धम्मामध्ये बंधुता आहे, बौद्ध धम्मामध्ये निरीश्वरवाद आहे. आणि त्यांना काही प्रमाणामध्ये त्याच गोष्टी मार्क्सवादामध्ये सुद्धा दिसल्या. तिकडे निरीश्वरवाद आहे, तिकडे पण समानता आहे, तिकडे पण बंधुभाव आहे. आणि म्हणून त्यांचा झुकाव म्हणजे एक प्रकारे म्हणजे तिकडे जाण्यासाठी एक वाट किंवा आयडिओलॉजिकल प्रिपरेशन ज्याला आपण म्हणतो, तो आयडिओलॉजिकल प्रिपरेशन बौद्ध धम्माने त्यांचं केलं. आणि म्हणून मग ते स्वतः म्हणतात की ह्या आयडिओलॉजिकल प्रिपरेशनमुळे, बौद्ध धम्माच्या आयडिओलॉजिकल प्रिपरेशनमुळे मला मार्क्सवादाकडे जाता आलं आणि शेवटी ते मार्क्सवादी होतात. परंतु राहुल सांकृत्यान हे मार्क्सवादी झाल्यानंतरही, मार्क्सवादी बनल्यानंतर सुद्धा बुद्धावरच त्यांचा जो प्रेम आहे, बौद्ध धम्माविषयी त्यांची जी काही आस्था असेल त्याच्यामध्ये कुठेही कमी आपल्याला येताना दिसत नाही. त्यांनी निश्चितच काही टीका बौद्ध धम्माच्या अनुषंगाने केलेल्या आहेत आणि त्या टीका महत्वाच्या सुद्धा आहेत. आणि त्या टीकांच्या खोलात जर आपण गेलो तर त्यांना आपण उत्तर पण देऊ शकतो. त्या म्हणजे निरुत्तरित राहतील अशा प्रकारच्या सुद्धा काही नाही. परंतु या ठिकाणी काही प्रश्न त्यांनी बौद्ध धम्माच्या अनुषंगाने उपस्थित केलेले आहेत आणि त्यांना त्या प्रश्नांना
जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर असं लक्षात येतं की जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मार्क्सवादी विचारवंत किंवा मार्क्सवादी जे काही नेते आहेत ते एक प्रकारचं बौद्ध धर्माविषयी एक प्रकारचं प्रिज्युडाइज माइंड ठेवून ते विचार करतात आणि म्हणून हा जो प्रिज्युडाइज माइंड ठेवून तो जो विचार करतात तो जर विचार करणं त्यांनी जर सोडलं तर इतर धर्म आणि बौद्ध धर्म याच्यामध्ये त्यांना निश्चितच फरक कळेल आणि म्हणून धर्माविषयी किंवा धर्माविषयी जे मार्क्सवादाचे आक्षेप आहेत जे ऑब्जेक्शन्स आहेत ते ऑब्जेक्शन्स बौद्ध धर्माला लागू होत नाही परंतु राहुलजी या ठिकाणी धर्माचे जे ऑब्जेक्शन्स आहेत ते ऑब्जेक्शन इतर धर्मासोबत बौद्ध धर्माला सुद्धा लावतात आणि म्हणून मी जसं म्हटलं की राहुलजींनी जे काही प्रश्न उपस्थित केले बौद्ध धर्माविषयीचे ते प्रश्न त्यांना उत्तर सुद्धा त्या काळामध्ये दिले गेलेले आहेत किंवा ती उत्तरं दिली जाऊ शकतात असं ते शेवटी मार्क्सवादी होतात आणि जेव्हा बिहारमध्ये पहिल्यांदा मार्क्सवादी पक्ष स्थापन होतो तर ते त्याचे संस्थापक सदस्य सुद्धा बनतात किसान सभा असतील कामगार सभा असतील किंवा मार्क्सवादी पक्षाचे जे काही चळवळीचे जे काही घटक असतील त्याच्यामध्ये पण ते सक्रिय भाग घेतात आणि अशा प्रकारे ते मार्क्सवादाची भूमिका मांडून आणि म्हणून आपल्याला दिसतं की ते मार्क्सवादी अनुषंगाने लिखाण सुद्धा करतात म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी लेनिनचं चरित्र असेल स्टॅलिनचं चरित्र असेल माओचं चरित्र असेल आणि कार्ल मार्क्सचं अशी 4 चरित्र त्यांनी लिहिलेले आहेत परंतु त्यांच्या 141 पुस्तकांमध्ये 140 ते 41 पुस्तकांमध्ये सर्वाधिक ग्रंथ जर त्यांनी लिहिलेली आहेत तर ती बौद्ध धर्माच्या अनुषंगाने लिहिलेली आहेत किंवा बौद्ध तत्वज्ञानाच्या अनुषंगाने लिहिलेली आहेत त्यांच्या ज्या कथा आहेत ज्या कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्या यांची जी पात्र आहेत त्यामधले जे नायक आहेत ज्या नायिका आहेत त्या बौद्ध संस्कृतीने प्रभावित आहेत त्यांची नावं बौद्ध संस्कृतीने प्रभावित आहेत आणि या कथा या कादंबऱ्या त्यातील पात्र त्यातील नायक त्यातील नायिका त्यातला घटनाक्रम त्यातलं कथानक या माध्यमातून राहुलजी बौद्ध संस्कृतीविषयी लिहिताना आपल्याला दिसतात आणि म्हणून त्यांनी म्हणजे त्रिपिटकाचं म्हणजे विनय पिटकाचं केलेलं भाषांतर असो मग भिक्षू जगदीश काश्यप यांच्यासोबत मिळून इतर बौद्ध ग्रंथांचं केलेलं जे हिंदीतलं भाषांतर असो हे भाषांतर फार उपयोगी ठरलं किंवा कारण देशामध्ये पहिल्यांदा जेव्हा बौद्ध अभ्यास केंद्र बुद्धिस्ट स्टडीज सेंटर सुरू झाली तर संदर्भ ग्रंथ म्हणून ही राहुल सांकरत्यान यांची बौद्ध धर्मावरची ग्रंथ मोठ्या प्रमाणामध्ये वापरली गेली आजही ती वापरली जातात पुढेही ती वापरली जातील पण त्या काळामध्ये विशेषतः हिंदी भाषेमध्ये अशा प्रकारची ग्रंथ उपलब्ध नव्हती तर राहुलजींनी ती ग्रंथ संस्कृत मधनं हिंदीत भाषांतरित केली त्यावर आपलं भाष्य लिहिलं त्याचं संपादन केलं भिक्षू जगदीश काश्यप असतील किंवा इतर भिक्खू असतील यांना सोबत घेतलं आणि अशा प्रकारे ज्याला म्हणू आपण बुद्धिस्ट क्रिएशन ऑफ द बुद्धिस्ट लिटरेचर बौद्ध साहित्याच्या निर्मितीमध्ये जसं बौद्ध ग्रंथाच्या शोधांमध्ये इन द सर्च ऑफ द बुद्धिस्ट टेक्स्ट इन संस्कृत लँग्वेज ही कॉन्ट्रीब्युटेड अ लॉट इन द सिमिलर वे त्यांनी क्रिएशन ऑफ द बुद्धिस्ट लिटरेचर म्हणजे बौद्ध साहित्याच्या निर्मितीमध्ये त्याच्या भाषांतरामध्ये सुद्धा महत्वाचं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून बुद्धिस्ट स्टडीज सेंटर जी सुरू झाली सुरुवातीच्या काळामध्ये त्यामध्ये ही ग्रंथ अतिशय मोलाची आणि महत्वाची ठरलेली आपल्याला दिसतात राहुल सांकृत्यान यांनी जी काही ग्रंथसंपदा लिहिली त्या ग्रंथसंपदेमध्ये अनेक ग्रंथ आहेत त्यातला एक माझा आवडता ग्रंथ म्हणजे ओल्गा ते गंगा आणि ओल्गा ते गंगा हा ग्रंथ भारतातल्या बहुतेक सगळ्या भाषांमध्ये आणि जगातल्या पण काही प्रमुख भाषांमध्ये भाषांतरित झालेला हा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये तुम्ही जर बघितलं तर या ग्रंथामध्ये आर्यांच्या आक्रमणापासून तर आधुनिक म्हणजे मध्यकाळ आहे त्याच्यामध्ये पण बौद्ध काळ आहे तो नंतरचा काळ आहे हर्षवर्धनांचा काळ आहे त्याच्यानंतर मुघलांचा काळ आहे त्याच्यानंतर ब्रिटिश पिरियड आहे तर अशा प्रकारे या 20 कथांच्या माध्यमातून या ओल्गा टू गंगा या पुस्तकामधनं राहुल सांकृत्यायन भारताची संस्कृती कशी बदलत गेली आणि
ते बदलायला कुठले घटक कारणीभूत होते याचा जो उहापोह त्या कथांच्या माध्यमातून मला वाटतं हे अद्वितीय आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला दिसतं की त्यांचा हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे. त्यांचा दुसरा एक ग्रंथ आहे, त्यांची सगळीच ग्रंथ वाचनीय आहे. त्यांचा दुसरा एक ग्रंथ आहे ज्या ग्रंथासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. तो ग्रंथ म्हणजे मध्य एशिया का इतिहास. मित्रांनो, मध्य एशिया का इतिहास हा ग्रंथ लिहून राहुल सांकरत्यायन यांनी भारतावर, भारतीय समाजावर मोठे उपकार केलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि त्यातल्या त्यात बौद्ध धर्माच्या अनुषंगाने हा जो मध्य एशिया का इतिहास त्यांनी हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, हा ग्रंथ अतिशय उपयुक्त आणि अतिशय फायदेशीर ठरला. आणि म्हणूनच या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. स्वतः भारताचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. तर मित्रांनो, हा जो मध्य एशियाचा इतिहास आहे, या ग्रंथामधून आपल्याला बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार हा मध्य आशियामध्ये कसा झाला याची माहिती आपल्याला मिळते. आणि त्यापूर्वी ती माहिती इतर ग्रंथांमधून आलेली नाही. आणि म्हणून हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे. एवढंच नाही तर म्हणजे कार्ल मार्क्स म्हणजे इतिहासातला एक महत्वाचा घटक, महत्वाचं व्यक्तिमत्व, तर कार्ल मार्क्स याने बुद्ध चरित्र वाचलं होतं त्याच्या मित्राकडून, किंवा कार्ल मार्क्सला बुद्ध ठाऊक होता हे सुद्धा ठामपणे राहुल सांकरत्यायन लिहितात. ठीक आहे. म्हणजे म्हणजे आपल्याला जसं बरेचसे प्रश्न असतात, त्या प्रश्नांमधला हा एक महत्वाचा प्रश्न असतो की आपण एक मॉडेल विकसित करतो, किंवा आपण जसं म्हणतो की ही जी समता आहे, हे जे बंधुत्व आहे, किंवा ही जी वेलफेअर स्टेट आहे, किंवा बाकीच्या ज्या कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट आपण असं म्हणतो की मार्क्सवादाने बुद्धिझम कडनं घेतल्या. बरोबर आहे. मग त्याचा आधार काय, त्याचा बेस काय आहे? तर राहुलजींनी लिहून ठेवलेला आहे की कार्ल मार्क्सचा जो मित्र आहे, त्या मित्राच्या द्वारे कार्ल मार्क्सने बुद्ध वाचला होता, बुद्ध त्याला ठाऊक होता. म्हणजे अशा प्रकारची जी दुर्मिळ माहिती आहे, ती दुर्मिळ माहिती आपल्याला राहुलजींमुळे मिळते. आणि मध्य आशियाच्या इतिहासामुळे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे भारतातला बौद्ध धर्म हा मध्य आशियामध्ये कसा प्रचारित झाला हे आपल्याला माहिती पडतं. आणि विशेष म्हणजे आजचे जे तुर्क आहेत, हे जे तुर्क आहेत, हे तुर्क त्या काळामध्ये कसे बौद्ध झाले? तुर्क आधी रानटी आहेत, रानटी अवस्थेतले आहेत, रानटी टोळ्या म्हणून, कारण त्या काळामध्ये टोळीचाच समाज होता. आणि म्हणून मग ह्या टोळ्यांना हे जे बौद्ध भिक्खू आहेत ते कसे संस्कारित करत असत, त्यांना बौद्ध धर्मामध्ये कसे दीक्षित करत असत. आणि म्हणून जे तुर्क आहेत ते तुर्क कसे बौद्ध होते, मंगोल कसे बौद्ध झाले, या वेगवेगळ्या गोष्टींची, नवनवीन फॅक्ट्सची माहिती राहुलजी या ग्रंथामधनं आपल्याला या ठिकाणी देतात. आणि इस्लाम येण्यापूर्वी आज मध्य आशियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इस्लाम आपल्याला दिसतो, अरब कंट्रीज दिसतात, तुर्कस्तान दिसतो, वेगवेगळे इस्लामिक राष्ट्र आपल्याला दिसतात. परंतु इस्लामच्या उदयापूर्वी मध्य आशियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्माचं प्राबल्य दिसतं. मध्य आशियामध्ये बौद्ध धर्म हा मोठ्या प्रमाणामध्ये रुजलेला दिसतो, मोठ्या प्रमाणामध्ये तो स्थिरावलेला दिसतो. हे या ठिकाणी राहुलजी लिहितात. आणि विशेषतः जेव्हा ते चंगेज खानाविषयी लिहितात, चंगेज खान आपल्याला माहिती आहे की मोठा पराक्रमी योद्धा होता, त्याला क्रूर कर्मा सुद्धा म्हणतात, कारण तो मोठ्या प्रमाणामध्ये कत्तली करायचा वगैरे वगैरे. तर या चंगेज खानाच्या दरबारामध्ये, किंवा या चंगेज खानाच्या मुलांना शिकवण्यासाठी जे भिक्खू नेमलेले होते ते तिब्बेटियन भिक्खू होते. आणि चंगेज खानावर बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव होता, हे राहुल सांकरत्यायन त्या ठिकाणी नमूद करतात. आणि म्हणून मग चंगेज खानाने जे मोठं साम्राज्य निर्माण केलं, आणि मग त्याचे जे उत्तराधिकारी आहेत, उदाहरणार्थ चीनचा मोठा सम्राट जो चंगेज खानाचा जो मुलगा आहे कुबलाई खान, ज्याने पहिल्यांदा पेपर करन्सी काढली इतिहासामध्ये, ठीक आहे ना, तर कागदी नोट ज्याने काढला, हा कुबलाई खान. तर हा कुबलाई खान हा अपूर्ण बौद्ध असतो. म्हणजे चंगेज खान तो नंतरच्या काळामध्ये शेवटी तो बौद्ध धर्माकडे आकर्षित होतो, पण तो डिक्लेअर्ड बौद्ध नसतो.
तो घोषित बौद्ध नसतो. परंतु त्याचा मुलगा कुबलाई खान हा डिक्लेअर्ड बुद्धिस्ट आहे, हा घोषित बुद्धिस्ट आहे आणि तो आपल्या स्टेटला बुद्धिस्ट स्टेट म्हणून घोषित करतो, आपल्या राज्याला बुद्धिस्ट राज्य म्हणून घोषित करतो. आणि त्याचे इतरही मुलं जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या राज्याला बुद्धिस्ट स्टेट म्हणून ते घोषित करतात. आणि अशा प्रकारे बुद्धिस्ट स्टेट म्हणून घोषित केल्यानंतर आपल्याला दिसतं की मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्मीयांची संख्या त्या ठिकाणी वाढते. आणि परंतु मंगोलांची जी तिसरी पिढी आहे, ही तिसरी पिढी मात्र म्हणजे ती पण बुद्धिस्ट असते, परंतु ही तिसरी पिढी मात्र हळूहळू बौद्ध धर्माकडनं परावृत्त होत झाल्याचं आपल्याला दिसतं. कारण याच काळामध्ये आपल्याला दिसतं की इस्लामचा उदय झाला आणि इस्लामचा उदय झाल्याने मोठ्या प्रमाणामध्ये मध्य आशियामध्ये आपल्याला हळूहळू बौद्ध आणि इस्लाम असा आपल्याला संघर्ष बघायला भेटतो. आणि पुढच्या काळामध्ये मध्य आशियामध्ये जेव्हा सुफी साधू किंवा सुफी तत्वज्ञान येतं आणि सुफी तत्वज्ञान आल्यामुळे त्या सुफी तत्वज्ञानाची सुद्धा पूर्ण लोकांना पडते. आणि इकडे मंगोलांचा जो बौद्ध धर्म आहे, मंगोलांनी जो बुद्धिझम एक्सेप्ट केलेला आहे तो तिबेटियन बुद्धिझम आहे, ज्याला आपण तांत्रिक किंवा ज्याच्यामध्ये कर्मकांड जास्त आहेत. लामांची जी परंपरा आहे ती कर्मकांडांची परंपरा आहे, तो आपण म्हणू शकतो की सायंटिफिक बुद्धिझम नाही आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तो बुद्धिझम तिकडे पसरला आणि त्याच्यामुळे मंगोलांकडे तो बुद्धिझम गेला, तो बुद्धिझम हा तिबेटियन बुद्धिझम गेला. आणि म्हणून मग ते कर्मकांड किंवा तंत्र मंत्र पूजा या पद्धतीचा बुद्धिझम त्यांच्याकडे गेला, तो रॅशनल बुद्धिझम नव्हता. आणि म्हणूनच इकडे कर्मकांड करायचे काय किंवा मग सुफी संतांच्या सारखं कर्मकांड करायचं काय, तर ह्या दोघांमध्ये एक सिमिलरिटी निर्माण झाली, एक समानता निर्माण झाली. आणि ही समानता निर्माण झाल्यामुळे आपल्याला दिसतं की जी प्रजा आहे त्या प्रजेला वाटलं की हे पण म्हणजे बौद्ध धर्माचे कर्मकांड किंवा मग सुफींचे कर्मकांड सारखेच आहे. आणि हळूहळू लोकांना सुफींच्या कर्मकांडांची सुद्धा सवय होऊ लागली आणि हळूहळू ती संख्या वाढू लागली. इस्लामीकरण मोठ्या प्रमाणात झालं आणि त्याच्यामुळे प्रजा इस्लामिक झाल्याने राजा पण हळूहळू इस्लामिक झाला. आणि हळूहळू मग ही जी बुद्धिस्ट स्टेट्स आहेत, ही बौद्ध राज्य किंवा बौद्ध जनता आहे ती हळूहळू मुस्लिम होत गेल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तर यामधनं एक महत्वाचा मेसेज, एक महत्वाचा संदेश राहुलजी देऊ इच्छितात. तो संदेश कुठला, तर त्यांचा सांगण्याचा उद्देश असा की कुठलीही गोष्ट जर चिरस्थायी व्हायची असेल किंवा ती चिरस्थायी तेव्हाच होऊ शकते की त्याचं जे तत्वज्ञान आहे, त्याची जी फिलॉसॉफी आहे, ती फिलॉसॉफी ही लोकांमध्ये रुजली पाहिजे. कर्मकांड जे असतात ते कर्मकांड बदलत असतात. आज जे कर्मकांड आहेत उद्या त्याच्यात बदल होतो, परवा अजून काहीतरी त्याच्यामध्ये ऍड होतं, डिलिशन म्हणजे त्याच्यात काही अजून डिलीट केले जातात, काही ऍड केले जातात, अशा प्रकारे काही जोडले जातात, काही मायनस केले जातात, हे होत असतं. परंतु कुठल्याही प्रकारची जी कर्मकांड आहेत ते कर्मकांड एखाद्या धम्माला टिकवून ठेवण्यासाठी किंवा एखाद्या विचारधारेला टिकवून ठेवण्यासाठी ते पुरेसे नसतात. मग काय असतं पुरेसं, तर तुमची फिलॉसॉफी, आयडियोलॉजी. आणि त्यामुळे ही जी आयडियोलॉजी आहे, ही आयडियोलॉजी, ही फिलॉसॉफी जर टिकून राहिली, तर एखादा विचार जर टिकून राहिला, त्याच्या संबंधित ज्या काही इन्स्टिट्यूट आहेत, संस्था आहेत, त्या जर टिकून राहिल्या तर तो विचार सुद्धा टिकून राहतो. आणि कर्मकांडांच्या मार्गाने गेलं, जसं मंगोलांच्या बाबतीमध्ये झालं, त्यांनी तिबेटियन बुद्धिझम फॉलो केला, तो कर्मकांडांच्या माध्यमातून तो पुढे नाही टिकला. तर कर्मकांड जर फॉलो केले तर विचार मागे पडत जातात आणि कर्मकांड हेच प्राधान्याने धर्म बनतात. आणि त्यामुळे मग नंतरच्या काळामध्ये विचारधारेचा विसर पडतो आणि कर्मकांड हेच पुढे येतात. आणि त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या विचारधारेचा पराभव किंवा डिक्लाइन होतं. त्याच्यामुळे आज आपण जर वायव्य भारतातले किंवा ईशान्येकडचे जर बौद्ध बघितले, त्यांच्याकडे जो बुद्धिझम प्रचलित आहे तो ट्रॅडिशनल बुद्धिझम प्रचलित आहे, तो लामा किंवा तिबेटियन परंपरेतला बुद्धिझम प्रचलित आहे. परंतु मध्य भारत असेल, महाराष्ट्र असेल, छत्तीसगड असेल, गुजरात असेल, उत्तर प्रदेश असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, ह्या राज्यांमध्ये बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर जो बुद्धिझम पसरला
हा बुद्धिझम आयडिओलॉजिकल बेस आहे, तो सायंटिफिक बुद्धिझम आहे. आणि म्हणून या ठिकाणी सायंटिफिक बुद्धिझम जर आपण फॉलो केलं, आयडिओलॉजिकल बुद्धिझम आपण जर फॉलो केलं, तर हा विचार टिकून राहील. आणि म्हणून वेगवेगळी कार्यक्रम करत असताना, वेगवेगळे हे करत म्हणजे समारोह करत असताना ते कर्मकांड किंवा ह्या गोष्टींना महत्व न देता आयडिओलॉजी किंवा विचार किंवा थॉट याला महत्व दिलं तर ते चिरंतन, ते परमनंट होऊ शकतं. हे आजच्या काळात सुद्धा आपल्याला या इतिहासापासून शिकण्यासारखं आहे. मित्रांनो, राहुल सांकृत्यान यांच्याविषयी बोलत असताना अनेक गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत, आपण सांगू शकतो, त्यावर आपण विचार करू शकतो. त्यावर बऱ्याच गोष्टींवर वादही, म्हणजे मार्क्सवादाच्या अनुषंगाने वादही होतात, ते वादही केले जाऊ शकतात. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की राहुल सांकृत्यान यांनी बौद्ध धम्माची ग्रंथ शोधण्यासाठी जी आपली सेवा केली, किंवा बौद्ध साहित्याच्या पुनरुद्धारामध्ये, साहित्याच्या भाषांतरासाठी त्यांनी जे मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केलं, हे कार्य निश्चितच मोठं होतं, महत्वाचं होतं. त्यांचं कार्य हे महान होतं. आणि सध्या आपण महाबोधी महाविहार ची जी चळवळ चालवत आहोत, त्या महाबोधी महाविहारामधले जेवढे काही पुजारी किंवा जे काही असतील ते बौद्धच असले पाहिजे. महाबोधी महाविहार हा बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे, ही जी आपली सध्याच्या घडीची मागणी आहे. मित्रांनो, आपल्याला दिसतं की अनागाई धम्मपाल, आपल्याला माहिती आहे अनागाई धम्मपाल आहेत. त्याच्यानंतर राहुल सांकृत्यान यांनी सुद्धा 1921 मध्ये गया अधिवेशन जे होतं, त्या गया अधिवेशनाच्या आधी काँग्रेसकडे ही मागणी केली होती की हा जो महाबोधी विहार आहे, हा महाबोधी विहार बौद्धांना दिला पाहिजे. आणि काँग्रेसच्या वर्किंग कमिटीमध्ये तशी चर्चा झाली आणि गयेच्या अधिवेशनामध्ये तसा प्रस्ताव आला पाहिजे, अशा प्रकारची आग्रही मागणी राहुल सांकृत्यान यांनी त्या काळामध्ये केली होती. परंतु दुर्दैवाने गयाच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या अंतर्गत भांडणांमुळे हा प्रस्ताव त्या ठिकाणी आला नाही. आणि हा प्रस्ताव न आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतं की ती मागणी तशीच राहिली. आणि एवढी वर्ष आपण त्यासाठी म्हणजे संघर्ष करत आहोत, तरी सुद्धा महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात आलेलं नाही. तर राहुल सांकृत्यान यांनी सुद्धा ती मागणी केली होती. आपल्याला अनागारिक धम्मपाल आहेत, यांची तर ती मागणीच होती. तर याही दृष्टिकोनातून राहुल सांकृत्यान यांनी काम केलं होतं. आणि म्हणून आज राहुल सांकृत्यान यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत असताना त्यांनी त्यांनी जे इतिहास लेखनातनं जे मांडलं बौद्ध संस्कृतीविषयी किंवा बौद्ध इतिहासाविषयी, बौद्ध तत्वज्ञान त्यांनी त्यांच्या पुस्तकातनं मांडलेलं आहे. महामानव बुद्ध असेल किंवा 5 बौद्ध दार्शनिक असतील, अशा वेगवेगळ्या पुस्तकातनं बौद्ध तत्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे. अनित्यतावाद असेल किंवा वेगवेगळे बौद्ध तत्वज्ञानाचे जे काही विशेष अंग आहेत, मग ते असंग, दिग्नाग, वसुबंधू, धम्मकीर्ती यांच्या अनुषंगाने बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केलेली असेल ती असो, किंवा मग मार्क्सवादाच्या अनुषंगाने त्यांनी केलेली चर्चा असेल. आणि विशेष महत्वाचं म्हणजे बौद्ध धम्म आणि मार्क्सवाद याची सांगड घालण्याचा सुद्धा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि हे महत्वाचं आहे. आणि म्हणून राहुल सांकृत्यान यांच्याविषयी बोलत असताना त्यांच्याविषयी त्यांनी जी लिहिलेली ग्रंथ आहेत ती आपण वाचली पाहिजेत, ती समजावून घेतली पाहिजेत. आणि त्यांचं हे जे सगळं काही जे काम आहे, ते काम निश्चितच भारतामध्ये बौद्ध चळवळ गतिमान करण्यासाठी, विशेषतः बौद्ध साहित्यिक चळवळ, लिटररी मुवमेंट ज्याला आपण म्हणू, ती गतिमान करण्यासाठी त्यांच्या कार्याचा निश्चितच उपयोग झाला. आणि म्हणून आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना आपण विनम्र अभिवादन करूया. त्यांच्या कार्याचा लेखाजोखा आपण या ठिकाणी सांगितला. आपण त्यांच्या कार्याचं स्मरण करूया आणि या ठिकाणी थांबूया. जय भीम, नमो बुद्धाय.